प्रिय कार्यसम्राट नगरसेविका सो पुष्पाताई कोळी मामी यांची निशाणी आहे धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. धनुष्यबाणासमोरील 2 नंबरचं बटन दाबून करण्यात आलेले आहे. अशी अनेक कामं. चौथी गोष्ट, या ठिकाणी जी CCTV लावलेली आहे, ही जे कॅमेरा लावलेले आहे, ही जी लाईट लावलेली आहे, हे सर्व काम आपल्या लाडक्या नगरसेविका सो पुष्पाताई कोळी मामी यांनी केलेलं आहे. म्हणून वेळ आलेली आहे पुन्हा एकदा आपल्या स्वाभिमानाची, आपल्या अभिमानाची पुन्हा एकदा या ठिकाणी आपण निवडून द्यायचं आहे आणि पुन्हा विकासाची गाथा या आनंदवाडीमध्ये, वडा कोरबामी नगरमध्ये झालीच पाहिजे. जय भीम, जय महाराष्ट्र. देख सकते हैं यहाँ पे कुछ महिलाएं जो है आरती की थाली लेकर के इंतजार कर रही है. हम उन्हीं से जानते हैं किसके लिए इंतजार कर रही है, क्या कहना चाहेगी. कशासाठी तुम्ही उभे येते. आमच्या लाडक्या मामींची वाट बघतोय. वाट बघते म्हणजे इथे मामीसाठी प्रेम कसेला. प्रेम म्हणजे मामींनी नगरसेवकाचा खरा अर्थ आज तब्बल 9 वर्ष सगळ्या जनतेला, इथल्या आमच्या वाडीतल्या जनतेला तरी पटवून दिलेला आहे. नळ, गटार आणि जे रस्ते आहेत, त्याचप्रमाणे जी विश्वासाने ही 5 वर्ष सेवा करून त्यांनी पुढची जी 4 वर्ष आत्तापर्यंत जी निवडणूक नाही झालेली, त्या निवडणुकीनंतर सुद्धा म्हणजे 4 वर्ष, पुढची 4 वर्ष अशी तब्बल 9 वर्ष त्यांनी या जनतेची सेवा केलेली आहे. आमच्या वाडीत, या आनंदवाडीत भरपूर पाणी, म्हणजे जवळजवळ कमरे इतकं पाणी भरायचं पावसाळ्यात. सगळ्यांच्या घरांमध्ये पाणी जात होतं. लोकांना रात्रंदिवस एकत्र करून, म्हणजे रात्रीचा दिवस करून त्यांना ते पाणी उपसत राहावं लागत होतं. पण जेव्हापासून मामी आज ह्या नगरसेवकाच्या पदावर आहेत या आमच्या 181 वॉर्डमधून, त्या दरम्यान तरी म्हणजे एकही दिवस असा आठवला नाही आम्हाला की आमच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे. एवढी मामींची सेवा विश्वासाने लोकांची सेवा मामींची चाललेली आहे. आणि म्हणून आमची सगळ्यांची इच्छा आहे की पुढील आमचा जी रणरागिणी असावी या वॉर्डची तरी ती मामीच आमची असावी. आणि करोना कालावधीमध्ये इतर कोणत्याही पक्षाचे आता तरी बरेच म्हणतात की बेडकं ओरडतात, पण कोरोना कालावधीमध्ये मामीच अशा होत्या की त्या कोरोनाचं भय न ठेवता आमच्या जवळ येत होत्या, आमची विचारपूस करत होत्या. तसेच जे लोकांना नोकऱ्या सोडाव्या लागल्या, त्याच्यामुळे अन्नधान्याची सगळ्यांचाच तुटवडा होता, त्या दरम्यानसुद्धा मामींनी इथल्या जनतेला अन्न पुरवठा केलेला आहे. त्यामुळे मामींचं खूप खूप धन्यवाद. आणि मामी पुन्हा यावी अशी आमची मनापासून इच्छा आहेच. काय सांगणार तुम्ही. मामींबद्दल सांगावं तर खूप काही शब्द कमीच आहेत त्याच्यासाठी, पण मामींनी आजपर्यंत वाडीतल्या लोकांसाठी खूप काही केलेलं आहे. कामं केलेली आहेत, गटारांची सुविधा, नालेसफाईची कामं केली आहेत, बाथरूमची सोय केलेली आहे. त्यामुळे त्या कोरोना काळात पण केलेलं आहे त्यांनी, आमच्यासाठी खूप काही मदत केली आहे. त्याच्यानंतर जो वाडीमध्ये पाणी जसं त्यांनी सांगितलं की वाडीमध्ये पावसाळ्यात खूप पाणी तुंबतो, सगळ्यांच्या लोकांच्या घराघरात जातो, पण त्यांनी जशी मोटरची आमच्यासाठी सेवा जी दिली आहे त्यांनी, ती आजपर्यंत म्हणजे आज पदावर नसताना पण त्यांनी ती कार्यरत. पुढे पण मामी येणार. हो, नक्कीच येणार, का नाही येणार. सगळी जनता त्यांच्या पाठीशी आहे, येतील, नक्की येतील त्या. पार्टी चेंज केल्याबद्दल काहीच प्रॉब्लेम्स नाही, असं काहीच नाही. मामींच्या बद्दल विश्वास तेवढाच आहे, जनतेबद्दल त्यांना तेवढाच विश्वास आहे. त्यांच्या पाठी जनता सगळी उभी राहणार आहे. प्रत्येक लोकांच्या मनामध्ये मामी आहे. आता काय बोलू, मला काय बोलायला जमणार नाही. तुम्ही मामीच्या वाट बघते ना. हो, वाट बघते. आता यांच्या पाठी, तरुण मंडळाच्या पाठीमागं उभं राहायचं. अरे तरुण माणसाचं एक माणसं तर पाहिजे ना. हो आहे, पण त्यात मला जमणारच नाही एवढं काय बोलायला. मला हे सांगा, तुम्ही कुणाला वाट बघते. मामीची. हा, मामी तुम्हाला हाक मारते का. मारते ना, हाक मारते ना मामी. मामी बोलते चांगली मस्त.
काय बोलतो, तुम्हाला कधी भेटले आहे का? हो किती वेळा भेटलेले आम्हाला इथं येतात ना. हा तुम्हाला विचारपूस करते करते का? करते करते विचारपूस करते. इथं येते आम्ही विचारपूस करते. हो बस एवढंच बोलता येणार, पुढचं काय कसं मामीचा स्वभाव कसा आहे? चांगलं आहे चांगलं आहे. सर्व मामीने आमच्यासाठी भरपूर काय केलं. सगळं म्हणजे जे मॅडम काय बोलले ना, तर सर्व आमच्या ह्याच एरियातले तेवढं सर्व काय केलं सर्व आम्हाला. आता जाताना तुम्हाला असं हाक मार आवाज देते. करोना टायमाला पण आम्हाला भरपूर तिने सहकार्य केलं. काय केलं होतं कोरोना, कारण की कोरोना काळामध्ये जे परिस्थिती होते देवा कोणाकडे अजून हे करू नका. नाही सर्व मामीने आम्हाला कसं धान्य वगैरे सर्व पुरवलं, हे केलं, सर्व केलं. खूपच मदत केली. हो खूपच मदत केली. आणि तिच्यामध्ये एक गोष्टी मी बघितले ना, की हिंदू मुस्लिम काहीच नाही आहे, जे तुम्हाला करणार ते सगळेला करणार असं. नाही सर्वांना सरसकट करते मामी. आपुलकीने इथे येऊन चौकशी करतात सगळ्यांची. इतर कार्त्यांना असं गर्व नाही की ते कार्यकर्ते आहेत म्हणून. म्हणजे ते खूप एल्डेज इथं वयस्कर लोकांची किंवा यंग लोकांची अशी चौकशी करतात आणि या वाडीतल्या लोकांसाठी खूप काही केलं आहे ते. माने बघा तुम्ही हे आता युवा पिढी पिण आहे, बरेच लोक पिण आहे, त्याच्याबद्दल तुम्ही बोलले. पण आता जाताना तुम्हाला असा हाक मारते बा कसा, थोडासा असा रिस्पॉन्स देते, स्वभाव कसा आहे मामीचा? खूप छान आहे, म्हणजे प्रेमळ आहेत त्या वागणुकीला, आपुलकीने त्या चौकशी करतात असं. आता ती जिंकून येणार 100% आहे. हां येणार. हाँ तो देखा यहाँ पे जो महिलाएं हैं उनके मन में भी जो है मामी बसी हुई है. उनका साफ यही कहना है कि किसी भी पार्टी में जाने दो, आते जाते जो है लोगों के बारे में पूछती है, लोगों से अपना बातें कहती है, जो एक मन में जो है बैठा रहता है. और यही वजह है कि वो सभी की मामी बन गई है. हर एक घर में जो है मामी ही है. कैमरा पर्सन सुरेश के साथ संध्या श्रीवास्तव.